मारुती म्हणतात देवा तुझ्यानी नामे भक्ती विरक्ती तुझ्या नावात ताकद आहे म्हणले. कशात ताकद आहे? जड्डा महाराज माधव महाराज ताकद कशात आहे? नावात ताकद आहे. नावात किती ताकद आहे सांगू का महाराज? ज्या वेळेस वानराने दगडाचा पूल समुद्रावर बांधला बाबा त्यावेळेस रामाला वाटलं मोर नाव टाकायले जय श्रीराम धोंडा पाण्यात टाकायले बुडणार. सगळे वानर झोपले होते. 1-1:30 वाजला होता. रामाने दगड घेतला नाव दगड पाण्यामध्ये टाकला. दगड बुडाला बाबा. नामदेवराय म्हणले तुझ्या नामाचा महिमा आणि तुझं न कळेची मेघश्यामा. नावात किती ताकद आहे सांगू का? देवात आहे का नाही मला माहित नाही पण नावात देवापेक्षा ताकद आहे इतका मारुतीचा पुरावा आहे. ज्या वेळेला राम सिंहासनावर बसले अयोध्येच्या रामाच्या भेटीसाठी दुर्वास ऋषी आले होते आणि दुर्वासाच्या ऋषीला दर्शनाला रांग लागली जशी ज्ञानोबाराच्या दर्शनाला लागते ना आळंदीत बारी लागली होती. मारुत्र्या बारीत उभे होते. नारद जी आले. नारद नारायण 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 असा विना वाजवीत मारुत्र्याला पहिले मारुत्र्या काय भानगड चालली सांगितलं दुर्वासाच्या दर्शन तुमच्यासारख्याला त्याच्या दर्शनाला हा बाजूला नारदाच्या म्हणण्या विश्वास ठेवला आणि शरीयूच्या काठाला जाऊन राम 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 भजन करीत बसले. मी काय सांगायलो ध्यानात ठेवा. दुर्वासाला कळालं रागाला तार दिले उठले फडफड धोतर झाडं निघाले. रामाने पाय धरले महाराज करा क्षमा अपराध माझा अपमान घोर अपमान केला. कोणी केला माहित नाही पण तुझ्या राज्यात माझा अपमान केला. रामाला माहित नव्हतं कोणी केला. एक बाण धनुष्याला वैजनाथ बडे महाराज म्हणतात सूचक राजेंद्र कोळकर. चला कुंडली कमर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की शांती ब्रह्म